बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतकरी महिलांकडून आभारपत्र पाठवण्यात आले। या पत्रात शुभेच्छा देताना शेतकऱ्यांची आपण मुख्यमंत्री असताना केलेली सरसकट 2 लाखाची कर्जमाफीबद्दल आभार मानले आहेत। यासह महिलांनी सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशनात झालेली हाणामारी आणि कृषी मंत्र्यांनी रमीचा डावच मांडला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या सगळ्या आमदार मंत्र्यांना पाठीशी घालण्यात आपला वेळ वाया घालवत होते। शेतकऱ्यांविषयी कुठलीही आपुलकी न दाखवणाऱ्या सरकार आम्हाला नको, तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणारे ठाकरे सरकार हवे, अशा शुभेच्छा या पत्राद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेतकरी महिलांकडून पाठवण्यात आल्या। तसेच प्रियंका जोशी युवा सेना कार्यकारिणी सदस्य यांनी हृदयस्पर्शी भावना शेतकऱ्यांविषयी आपल्या मनोगतातून शुभेच्छा देत व्यक्त केल्या। संपादक भूषण पवार। महाराष्ट्रात नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं। या अधिवेशनात कोणी आमदारांनी टॉवेल बनेनवर हाणामारी केली तर कोणी सुटाबुटात केली। महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी तर थेट सभागृहात रमीचा डावच मांडला। हे सगळं अधिवेशनाचा काळ पाहिल्यानंतर आम्हा तमाम शेतकऱ्यांना आठवलं सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच झालेलं पहिलं अधिवेशन। ज्या अधिवेशनात सन्माननीय उद्धव साहेबांनी मी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची 2 लाखांची सरसकट कर्जमाफी जाहीर करतो आहे अशी घोषणा करत तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आनंदाचा आश्चर्याचा धक्का दिला। आम्हाला हे रमीचा डाव खेळणाऱ्यांचं सरकार नको, तर आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणाऱ्यांचं सन्माननीय उद्धव साहेबांचं शेतकऱ्यांच्या कैवाऱ्यांचं सरकार पुन्हा। या आज महिला जमल्यात। या महिला उद्धव साहेबांच्या कार्यकाळात कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिला ज्यांना कपाशी किंवा सोयाबीनला उद्धव साहेबांच्या काळात ऐतिहासिक भाव मिळाला। कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला कुटुंब प्रमुख म्हणून आधार दिला। हे सगळं आम्हाला दिल्यानंतर आपल्याकडे म्हटलं जातं देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात धरावे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संकट काळात उद्धव साहेब आपण आमच्या पाठीशी उभे राहिला। आज आपला वाढदिवसानिमित्त आम्ही तमाम महिला ज्यांनी खरंच ज्यांच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी खूप केलं अशा तमाम महिलांकडनं आपल्याला आम्ही आभारपत्र पाठवत आहोत। त्याचबरोबर हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणारं नांगर आम्ही पाठवत आहोत। हे जे चुकीचं सरकार बसलंय, रमीचा डाव मांडणारं सरकार बसलंय, हे काढून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं कैवारी असणाऱ्या सरकारची पुन्हा पेरणी व्हावी यासाठी हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणारे नांगर आम्ही तमाम महिला आभारपत्रासोबत आपल्याला भेट देत आहोत। आपल्याला या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राच्या विधानसभागृहात आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।